अ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. अ, आजचं जे लेक्चर आपण घेतोय ते लेक्चर म्हणजे कुठला टॉपिक वगैरे काही नाहीये. फक्त जो नवीन सिलेबस आलेला आहे E4Kचा, तो 4th सेमिस्टरचा डिप्लोमा इलेक्ट्रिकलसाठी. तर त्या सिलेबस बद्दल आपण जाणून घेणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या विषयावरती मी लेक्चर घेणार आहे, त्या विषयासंदर्भात मी थोडंसं बोलणार आहे. तर सुरुवातीला पहिली गोष्ट तर सिलेबस कसा पाहायचा? नवीन वेबसाईट आलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कसा पाहायचा तो आपण बघूया. तुम्ही Googleवरती गेल्यानंतर MSBT टाइप करा. त्याच्यानंतर तुमची लिंक ओपन होईल msbtac.in. त्याच्यामध्ये गेल्यानंतर करिक्युलम एक टॅब दिलेला आहे. करिक्युलम मध्ये पहिलीच लाईन आहे. त्याच्यामध्ये के आणि एफ स्कीम. आपण के स्कीमचं पाहूया. तिथं तुम्हाला दुसऱ्या गो टू वेबसाईट असं क्लिक करायचंय. त्याच्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये 2 ऑप्शन दिसतील तुम्हाला. के स्कीम. त्या स्कीममध्ये जाऊन तुम्हाला के रेग्युलर स्कीम असं सिलेक्ट करायचंय आणि खाली प्रोग्राम. प्रोग्राम इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी असल्यामुळे आपण इलेक्ट्रिकल स्ट्रीम सिलेक्ट करायची. इलेक्ट्रिकल स्ट्रीम सिलेक्ट केल्यानंतर मग पुढं तुमचा सिलेबस जो आहे तो पूर्ण इलेक्ट्रिकल ब्रांचचा सिलेबस ओपन होईल. खाली बघितल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल की इथं फर्स्ट सेमिस्टर, त्याच्यानंतर त्याच्या खाली सेकंड सेमिस्टर के स्कीमचा सिलेबस आहे हा. त्याच्यानंतर तुमचं फर्स्ट इयर एक्झिट स्कीम, त्याच्यानंतर सेमिस्टर थर्ड आणि आपण जे पाहणार ते सेमिस्टर फोर्थ. हे सेमिस्टर फोर्थ आणि त्याचे विषय तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील. सेमिस्टर फोर्थ इथं गेल्यानंतर स्कीम वरती क्लिक केल्यानंतर ती स्कीम ओपन होते. ऑलरेडी मी डाउनलोड करून ठेवलेली आहे E4K. स्क्रीनला तुम्हाला दिसत असेल की ही आहे आपली पूर्ण फोर्थ सेमिस्टरची स्कीम. ती कशा पद्धतीने आहे ते आपण जाणून घेऊया. याच्यामध्ये इथं जर पाहिलं तर ही जी स्कीम आहे तुमची ती ई आणि ईपी म्हणजे इलेक्ट्रिकल पॉवर आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असे दोन इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम म्हणजे तुमची ईपी येते आणि इलेक्ट्रिकल फक्त असेल तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अशी येते. ही स्कीम तुमची जवळपास 6 सेमिस्टरची असणार आहे. ड्युरेशन ऑफ प्रोग्राम म्हणजे डिप्लोमा 6 सेमिस्टरचा जो सिलेबस असतो म्हणजे 3 वर्षांचं बघितलं आपण 6 सेमिस्टर येतात. नंतर हे अकॅडमिक इयर 23-24 पासून के स्कीम आलेली आहे. नंतर ह्या सिलेबसचं 16 वीकचं ड्युरेशन आहे म्हणजे हा जो सिलेबस तुम्हाला शिकायचा आहे फोर्थ सेमिस्टरचा ते 6 आठवड्यांचा असेल. स्कीम तुमची के आहे. त्याच्यानंतर इथं सेमिस्टर फोर्थ दिलेलं आहे. नंतर हे जे आहे ते कोर्स टायटल मध्ये नंतर हे जे आहे ते पहिला जो तुमचा सब्जेक्ट एन्व्हायरमेंटल एज्युकेशन अँड सस्टेनेबिलिटी तो जुन्या सीएसटी म्हणून होता आय स्कीमला, तो आता थोडंच नाव चेंज झालंय. तो ईएसटी सब्जेक्ट होता त्याप्रमाणेच आहे. त्याचा ॲब्रिव्हिएशन म्हणजे शॉर्ट फॉर्म जो असणार तो EES. कोर्स आहे तुमचा व्हीईसी टाईप. नंतर कोर्स कोड त्या सब्जेक्टचा कोड जो दिलेला आहे तो आहे तुमचा 314301. 31 ची सिरीज आहे 314301. त्याच्यानंतर त्याला टीचिंग आवर्स म्हणजे ह्याच्यामध्ये तुमच्या आठवड्यात किती लेक्चर असतील तर 2 लेक्चर तुम्हाला लोड दिलेला आहे. त्याच्यामध्ये क्लास वर्क असेल तुमचं 3 लेक्चरचं. मग 3 लेक्चर तुमचे वीकली होतील. याला टीएल किंवा एलएल नाहीये. म्हणजे प्रॅक्टिकल किंवा ट्युटोरियल वगैरे काही नाहीये त्याला. सेल्फ लर्निंगला एक तुम्हाला दिलेला आहे 1 आवर. त्याच्यानंतर असे टोटल मिळून तुमचे आठवड्याचे 4 आवर्स होतात. हे 3 आणि हे 1 असे 4 आवर्स तुम्हाला या सब्जेक्टला आठवड्याला द्यावे लागतात. त्याच्यानंतर जे असणार आहे पेपरचं ड्युरेशन तुमचं 1.5 तासाचं असणार आहे. म्हणजे या सब्जेक्टला आपण जर पाहिलं ते पाहणार आहे की सब्जेक्टला ऑनलाईन असते ईईसीच्या. आता इथं थिअरीची कशी स्कीम दिलेली आहे 70+30च पॅटर्न आहे. एफ ए म्हणजे तुमची युनिट टेस्ट जे असेल 2 युनिट टेस्टचे ॲव्हरेज मिळून 30 मार्क असतील आणि जी तुमची ऑनलाईन होईल ती 70 मार्कची. म्हणजे इथं 70 स्टार आणि हॅश असेल तर तो सब्जेक्ट ऑनलाईन साठी जातो आणि स्टार आणि हे नसेल तर तो सब्जेक्ट फक्त थिअरीसाठी जातो. इथं खाली दिलेलं असतं बघा, तुम्ही हे वाचून हे करू शकता. इथं दिलंय स्टार आणि हॅश, तर हे ऑनलाईन एक्झामिनेशन साठी फक्त
फक्त हॅश असेल @, असेल तर इंटरनल, हॅश असेल तर एक्सटर्नल असेसमेंट, आणि स्टार आणि हॅश असेल तर ऑनलाईन असेसमेंट, आणि इंटरनल ऑनलाईन एक्झामिनेशन, हॅश आणि डॉलरचं साइन असेल तर इंटरनल ऑनलाईन एक्झामिनेशन. नंतर हे शॉर्ट फॉर्म वगैरे दिलेले CL क्लास रूम लर्निंग, TL ट्युटोरियल लर्निंग, LL लॅबोरेटरी लर्निंग, थेअरी प्रॅक्टिकल जे असतात ते, FA फॉर्मेटिव्ह असेसमेंट. ठीक आहे, त्याच्याबद्दल डिटेलमध्ये तुम्हाला सब्जेक्ट टीचर सांगतीलच. तर पहिला जो सब्जेक्ट आहे तुमचा EEC, एन्व्हायरमेंटल एज्युकेशन अँड सस्टेनेबिलिटी, तर ह्याचं हे 100 आणि सेल्फ लर्निंगचे 25 मार्क्स जे आहेत, म्हणजे तुम्हाला ज्या ऍक्टिव्हिटी देतील सेल्फ लर्निंगला सब्जेक्ट टीचर त्याप्रमाणे बघायचे, असे 120 मार्क्स या सब्जेक्टसाठी आहेत. त्याच्यानंतर दुसरा जो सब्जेक्ट आहे आपला कोर इलेक्ट्रिकलचा, DC मशीन अँड ट्रान्सफॉर्मर, DMT. आता DMT म्हणजे मागच्या सेमिस्टरचा आपला जो DC मशीन ट्रान्सफॉर्मर होता त्याप्रमाणेच हा सब्जेक्ट, फक्त ह्याचं जे जी स्कीमला नाव होतं ते DMT केलेलं आहे. आधी आता मागच्या सेमिस्टरला नाव CNE होतं. तर आता जी स्कीमचं जे नाव होतं DMT, परत तेच नाव इथं दिलेलं आहे. CNE सब्जेक्ट जो आहे आय स्कीमचा, तोच हा DC मशीन अँड ट्रान्सफॉर्मर आहे. तर त्याचा सब्जेक्ट कोड आहे तुमचा 31 43 22. ह्याला 4 लेक्चर असतील वीकली, आणि लॅबोरेटरीचे 4, म्हणजे डबल स्लॉट दिलेला आहे. डबल आठवड्यात एका बॅचचं 2दा प्रॅक्टिकल होईल, असे 4 जो स्लॉट आहे. बाकीचे जे आहेत ते 2-2चा आहे बघा. असे टोटल वीकली ह्या विषयाचे 8 तास असतील प्रॅक्टिकल आणि हे धरून. त्याच्यानंतर ह्याचे क्रेडिट पण 4 आहे, त्याचे 2 आहेत. नंतर पेपरचं ड्युरेशन, म्हणजे MSBT ची फायनल एक्झाम जी असेल ती 3 तासांची असतील. याच्यामध्ये 70+30 असे टोटल मिळून 100 मार्क्स आहेत. ह्याला थिअरी एक्झाम आहे, इथं हॅश वगैरे काही नाहीये. आणि FAPR फॉर्मेटिव्ह असेसमेंट 25 मार्कचे असतील, आणि फायनल समुलेटिव्ह असेसमेंट, म्हणजे फायनल एक्सटर्नल प्रॅक्टिकल आहे. हॅश लागलेला आहे, याचा अर्थ काय की ह्या सब्जेक्टसाठी एक्सटर्नल प्रॅक्टिकल असेल. असे 25+50 होतात. 100+50 टोटल 150 मार्काचा हा सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर जे मी जे लेक्चर घेणार आहे ते म्हणजे युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी, UEE. हा सब्जेक्ट थर्ड इयर साठी होता. जो आता एक्झिस्टिंग मुलं आहेत आय स्कीमचे थर्ड इयरचे, त्यांच्या सिलेबस मध्ये 6 सेमिस्टरला UEE, आणि आता के स्कीम साठी तोच सब्जेक्ट UEE 4th सेमिस्टर साठी. म्हणजे हा सब्जेक्ट थर्ड इयरला पण आहे आणि सेकंड इयरला पण आहे. जे आता थर्ड इयरला आहे ते तुमच्यासाठी तो थर्ड इयरला नसणार आहे, कारण तो सेकंड इयरला आता बोर्डाने नवीन ऍड केलेला आहे, त्याच्यामुळे तो त्याच्यामध्ये नसणार आहे. त्याच्यानंतर ह्याचा सब्जेक्ट कोड जो आहे तो आहे आपला 31 43 23. ह्याचा 22 होता, याचा 23 आहे. सेम 4 लेक्चर वीकली असतील. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल 2 तासचा लोड आहे, म्हणजे ह्याचं एका बॅचचं एकदाच प्रॅक्टिकल होईल. जसं DMTचं आपण बघितलं, एका बॅचचं 2दा प्रॅक्टिकल होईल असे. आणि सेल्फ लर्निंग साठी 2 तास दिलेले आहेत. असे टोटल 8 तास ह्या सब्जेक्टचा लोड आहे. सेम ह्याच्यासाठी परत 30+70+30 100 मार्क थिअरी एक्झाम असेल. पेपरचं ड्युरेशन 3 तासाचं आहे. फायनल पेपर थिअरी एक्झामचा असेल 3 तासाचा MSBTचा. यासाठी पण 25 मार्कचं फॉर्मेटिव्ह असेसमेंट, प्रॅक्टिकलचा असेसमेंट जे असेल, आणि 25 मार्क्सची दिले, म्हणजे फायनल एक्झाम जी असेल प्रॅक्टिकलची ती इंटरनल असेल, इंटरनल लेवलला. आणि सेल्फ लर्निंग साठी 25 मार्क्स दिलेले आहेत. सेल्फ लर्निंग मध्ये तुमचे मायक्रो प्रोजेक्ट असतील, असाइनमेंट्स असतील, किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील, त्यासाठी 25 मार्क्स दिलेले. असे टोटल मिळून 175 मार्क्सचा हा सिलेबस आहे. खूप जास्त वॅटेज आहे. त्याच्यानंतर 4th नंबरला जर आपण पाहिलं, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मायक्रो कंट्रोलर ऍप्लिकेशन, म्हणजे DM, जो आता हाय स्कीमला आहे डेम सब्जेक्ट, तेच नाव ह्याचं दिलेलं आहे. याचा पण सब्जेक्ट कोड जर बघितला आपण तर 31 43 24, 22 23 24. तर हा 24 नंबरचा आहे. याला आठवड्याचे 3 तास असतील, आणि प्रॅक्टिकलची डबल टर्न आहे, एका बॅचचं 2दा प्रॅक्टिकल होईल, आणि सेल्फ लर्निंग साठी एक दिलेला आहे तास. असे टोटल जे असतील ते 8 तास आठवड्याचे त्याचा लोड आहे. त्याच्यामध्ये 3 तासाचा बोर्डाचा पेपर असेल, 70+30चा पॅटर्न आहे, टोटल 100 मार्क्स. बोर्डाचा 70 मार्काचा फायनल एक्झाम असेल. 25 मार्क फॉर्मेटिव्ह असेसमेंट, म्हणजे मॅन्युअल चेक जे केलं जातं प्रॅक्टिकलचे ते, आणि 25 मार्क्स, म्हणजे 25 मार्क लागलेले. याचा अर्थ ह्या सब्जेक्टला इंटरनल प्रॅक्टिकल असेल, फायनलला एक्सटर्नल प्रॅक्टिकल नसेल. 25 मार्क दिलेले आहेत तुमचे सेल्फ लर्निंग साठी. तर टोटल
हा पण सब्जेक्टचं वॅटेज आहे 175. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो 5th नंबरचा इलेक्ट्रिकल एस्टिमेटिंग अँड कॉन्ट्रॅक्टिंग ईईसी हा सब्जेक्ट आता एक्झिस्टिंग आय स्कीमला थर्ड इयरच्या मुलांना आहे, तो जसं तसं तुमचा सेकंड इयरला टाकलेला आहे ईईसी सब्जेक्ट. त्याचा कोड आहे 314325, 232425, 22 23 24 आणि हा शेवटचा 25. 3 तास थेअरीचा लोड, प्रॅक्टिकलची डबल टर्न आहे, आठवड्यात एका बॅचचं 2दा प्रॅक्टिकल असेल. सेल्फ लर्निंग साठी 1 तास दिलाय, टोटल 8 तासाचा लोड आहे. 3 तास बोर्डाचा पेपर असेल, थेअरी पेपर 70+30चा पॅटर्न आहे, टोटल 100 मार्क्स. 25 मार्क्सची फॉर्मेटिव्ह असेसमेंट चेकिंग आहे, मॅन्युअल चेकिंग, आणि यासाठी हॅश आहे 25 हॅश, म्हणजे ह्या सब्जेक्टला एक्सटर्नल प्रॅक्टिकल आहे. एक्सटर्नल प्रॅक्टिकल 2च विषयांना आहे, एक आहे तुमचं डीएमटी डीसी मशीन अँड ट्रान्सफॉर्मर, आणि दुसरा जो आहे तो ईईसी इलेक्ट्रिकल एस्टिमेटिंग अँड कॉन्ट्रॅक्टिंग ह्या सब्जेक्टसाठी एक्सटर्नल प्रॅक्टिकल आहे. आणि इथं 25 मार्क्स सेल्फ लर्निंग, असा टोटल 175 मार्क्सचा सब्जेक्ट आहे. 3 सब्जेक्ट 175 चे आहेत आणि 150चा, आणि एसटी 125. आणि लास्ट जो आहे तो कम्प्युटर बेस्ड ड्रॉइंग वगैरे आहे. 6 नंबरचा इथं बघू शकता, कम्प्युटर एडेड ड्रॉइंग अँड सिम्युलेशन सीडीएस. तर त्याचा कोड आहे 314008. त्यासाठी थिअरी लेक्चर वगैरे काही नाही, फक्त प्रॅक्टिकलची डबल टर्न आहे. एका आठवड्यात एका बॅच 2दा प्रॅक्टिकल होईल. असे टोटल वीकली 4चा लोड आहे. त्याला थिअरी पेपर नाहीये, जे तुमचं प्रॅक्टिकल आहे. 25 मार्क्सची असेसमेंट असेल, मॅन्युअल चेकिंग, आणि फायनल इंटरनल एक्झाम जे असेल ऍट द रेट आहे, म्हणजे 25 मार्काची इंटरनल एक्झामिनेशन आहे प्रॅक्टिकलची फायनलला. टोटल वॅटेज तुमचं 50 मार्क आहे. असे 6 विषय आहेत, त्याच्यामध्ये 4 विषयांचे थेअरी पेपर द्यायचे. एक एन्व्हायरमेंटलचा पेपर ऑनलाईन असेल 70 मार्कचा, आणि एक 6वा जो सब्जेक्ट आहे तो फक्त प्रॅक्टिकल बेस आहे, त्याला थेअरी पेपर नसणार आहे. अशी टोटल 850 मार्कांची आपली स्कीम आहे. तर हा झाला पूर्ण E4चा आपलं स्ट्रक्चर झालं. ह्याच्यामध्ये दिल्याप्रमाणे की 5 विषय आणि एक प्रॅक्टिकल दिलेला आहे, त्याप्रमाणे मी सांगितलं. आपले जे लेक्चर आपण घेणार आहे ते UEE चे घेणार आहे. त्याचा सिलेबस काय आहे तो मी डिटेलमध्ये सांगतो. तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल, युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी हा सब्जेक्ट कोड आहे. सब्जेक्ट कोड 314323 ह्या विषयाचे आपण लेक्चर घेणार आहे. हे लेक्चर 2 ब्रांचची मुलं बघू शकतात, एक तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम, ई आणि ईपी. फोर्थ सेमिस्टरचा सब्जेक्ट आहे, नाव आणि त्याचा कोड. त्याच्यानंतर याच्यामध्ये सीओज दिलेले आहेत, म्हणजे सब्जेक्ट 5 युनिट असणार आहेत. फर्स्ट सीओ आहे तुमचा डिझाईन सिम्पल लाइटिंग स्कीम, म्हणजे सिम्पल लाइटिंग स्कीम आपण डिझाईन करू शकतो. त्या बाबतीत सीओ नंबर 2 सिलेक्ट टाइप ऑफ फर्नेस अकॉर्डिंग टू फर्नेसच्या रिलेटेड आहे. त्याच्यानंतर ऑपरेट डिफरंट टाइप्स ऑफ इलेक्ट्रिकल वेल्डिंगच्या रिलेटेड युनिट नंबर 3 आहे. सिलेक्ट सुटेबल ड्राईव्हच्या रिलेटेड आहे युनिट नंबर 4. आणि मेंटेन डिफरंट इलेक्ट्रिकल ट्रॅक्शन सिस्टीम, म्हणजे ट्रेनच्या बाबतीत युनिट नंबर 5 आहे. हा पूर्ण टीचिंग स्कीम परत एकदा सांगतो. हा सब्जेक्ट कोड, सब्जेक्टचं नाव, हे अब्रिव्हिएशन UEE, 4 लेक्चर, 2 प्रॅक्टिकलचा लोड आहे, सेल्फ लर्निंगचे 2, असे टोटल 8. 3 तासाचा पेपर असेल फायनल, 70-30चा पॅटर्न आहे, 100 मार्क टोटल. 25 मार्क तुमची असेसमेंट होईल मॅन्युअलची चेकिंग, आणि 25 मार्कची फायनल इंटरनल एक्झाम होईल अशी. आणि 25 मार्क तुमचे सेल्फ लर्निंग असाइनमेंट असतील, मायक्रो प्रोजेक्ट असतील, किंवा बाकीच्या ऍक्टिव्हिटी असतील, त्यासाठी 25 मार्क, असे टोटल 175 मार्काचं वॅटेज आहे. आता ह्याच्यामध्ये कोणते कोणते युनिट येतात ते आपण बघूया. फर्स्ट युनिट तुमच्या समोर दिसत असेल, तर फर्स्ट जे युनिट आहे ते आहे तुमचं इल्युमिनेशन. युनिट नंबर 1 इल्युमिनेशनच्या रिलेटेड आहे. इल्युमिनेशन म्हणजे काय, जे आपली लॅम्प असतात, टाइप्स ऑफ लॅम्प, त्याच्या रिलेटेड काय डेफिनेशन असतील, म्हणजे डेफिनेशन ऑफ व्हेरियस इल्युमिनेशन टर्मिनॉलॉजीज. तर त्याच्यामध्ये ल्युमिनस फ्लक्स, ल्युमेन्स, कॅन्डेला पॉवर, हे सगळे ह्या सगळ्या डेफिनेशन आहेत इथपर्यंत. त्याच्यानंतर सेकंड टॉपिक आहे व्हेरियस टाइप्स ऑफ लॅम्प. त्याच्यामध्ये कोणते कोणते लॅम्प तुम्हाला स्टडी करायचे आहेत. फ्लोरोसंट ट्यूब आहे, CFL लॅम्प आहे, मेटल हॅलाइड लॅम्प आहे, LED आहे, 4 लॅम्प स्टडी करायचे आहेत. द लॉज ऑफ इल्युमिनेशन, इनव्हर्स आणि तुमचा इनव्हर्स स्क्वेअर लॉ आणि लॅम्बर्ट कोसाइन लॉ, असे 2 लॉ येतात. ते
त्याचं स्टेटमेंट डायग्राम आहेत. व्हेरियस लाइटिंग स्कीम, डायरेक्ट, इनडायरेक्ट, सेमी डायरेक्ट, इनडायरेक्ट, सेमी डायरेक्ट ह्या लाइटिंग स्कीम आहेत. नंतर डिझाईन लाइटिंग स्कीम, फॅक्टर कन्सिडर, म्हणजे लाइटिंग स्कीम कन्सिडर करताना कोणते फॅक्टर कन्सिडर, स्पेस टू हाईट रेशो असेल, युटेशन फॅक्टर असेल, हे कन्सिडर केले जातात. आणि ह्याच्यामध्ये न्यूमरिकल ऑन डिझाईन ऑफ इनडोअर लाइटिंग स्कीम, ह्याच्यामध्ये न्यूमरिकल आहेत जे आपण लाइटिंग स्कीम डिझाईन करणार आहे. फॉर एक्झाम्पल एक हॉल आहे, त्या हॉलमध्ये कोणती लाईट तुम्ही ही करणार, तर त्याचे न्यूमरिकल इनडोअरचे आहेत, फक्त आउटडोअरचे नाहीत. इनडोअर ऍप्लिकेशनचे न्यूमरिकल याच्यामध्ये पाहायला भेटतील. नंतर डोमेस्टिक आणि इंडस्ट्रियल लॅम्प फिटिंग, डोमेस्टिक किंवा इंडस्ट्रियल लॅम्प फिटिंग कशा प्रकारचे असेल त्याच्या बाबतीत आहे. नंतर फॅक्टर अफेक्टिंग ऑन क्वालिटी ऑफ लाइटिंग सिस्टीम, तर ते युनिट नंबर 1 आहे. युनिट नंबर 2 मध्ये काय पाहायचंय आपल्याला, तर युनिट नंबर 2 मध्ये इलेक्ट्रिक हिटिंगचा कन्सेप्ट आहे. त्याचे वेगवेगळे टाइप्स कोणते कोणते आहेत ते पाहिजेत. कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक हिटिंग, ऍडव्हान्टेजेस, क्लासिफिकेशन, त्याच्यानंतर मोड ऑफ हीट ट्रान्सफर, रेजिस्टन्स हिटिंग हा एक टाइप आहे. त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन अँड ऑपरेशन ऑफ डायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग, सॉल्ट बाथ फर्नेस, इनडायरेक्ट रेजिस्टन्स हिटिंग मध्ये रेजिस्टन्स ओव्हन, त्याच्यानंतर रिक्वायरमेंट्स ऑफ हिटिंग इलेमेंट मटेरियल, कॉजेस ऑफ हिटिंग, नंतर मेथड ऑफ टेम्परेचर कंट्रोल वगैरे आहे. नंतर दुसरी हिटिंग आहे ही झाली रेजिस्टन्स हिटिंग. दुसरी हिटिंग आहे आर्क हिटिंग. आर्क हिटिंग मध्ये कन्स्ट्रक्शन वर्किंग फर्नेस वगैरे आहेत त्यांचे हे. नंतर तिसरी जी आहे ती इंडक्शन हिटिंग, इंडक्शन प्रिन्सिपल, त्याच्यामध्ये अजॅक्स लॅट महत्वाचा क्वेश्चन असतो, त्याचं ऑपरेशन कन्स्ट्रक्शन वगैरे आहे. त्याच्यानंतर चौथी हिटिंग आहे ती डायलेक्ट्रिक हिटिंग प्रिन्सिपल, वर्किंग प्रिन्सिपल डायग्राम वगैरे आहे. आणि शेवटी लिमिटेशन्स, डायलेक्ट्रिक हिटिंग जे आहे आपण बघणार ती त्याचे लिमिटेशन्स बघायचे. आणि सिंपल न्यूमरिकल, त्याच्यावरती डायलेक्ट्रिक हिटिंग वरती सिंपल न्यूमरिकल आपल्याला पाहिजे. तर ह्या चॅप्टर मध्ये सुद्धा न्यूमरिकल आहेत. त्याच्यानंतर युनिट नंबर 3 जे आहे ते इलेक्ट्रिक वेल्डिंग ह्याच्यावरती. इलेक्ट्रिक वेल्डिंग चे वेगवेगळे टाइप्स आपण पाहणार आहेत. इलेक्ट्रिकल वेल्डिंगचं प्रिन्सिपल आहे रेजिस्टन्स वेल्डिंगचं. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे मेथड्स ऑफ इलेक्ट्रिकल वेल्डिंग, इलेक्ट्रिक आर्क वेल्डिंग आणि रेजिस्टन्स वेल्डिंग, असे 2 टाइप्स पडतात. रेजिस्टन्स वेल्डिंग मध्ये प्रिन्सिपल, ऍडव्हान्टेज, ऍप्लिकेशन वगैरे असेल. नंतर इलेक्ट्रिक आर्क वेल्डिंग मध्ये फॉर्मेशन अँड कॅरेक्टरिस्टिक ऑफ इलेक्ट्रिक आर्क इफेक्ट, आर्क लेंथ, प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिक वेल्डिंग, टाइप्स, ऍडव्हान्टेजेस, ऍप्लिकेशन, त्याचे कंपॅरिझन ऑफ रेजिस्टन्स वेल्डिंग आणि इलेक्ट्रिक वेल्डिंगचं कंपॅरिझन दिलंय. नंतर मॉडर्न वेल्डिंग टेक्निक्स लाईक अल्ट्रासोनिक, मॉडर्न काय काय टेक्निक येतील वेल्डिंग मध्ये, अल्ट्रासोनिक वेल्डिंग आहे, लेझर वेल्डिंग आहे, अंडर वॉटर वेल्डिंग, त्याच्यानंतर IGBT कंट्रोल वेल्डिंग आहे. असे ऍडव्हान्स ह्याच्यामध्ये न्यूमरिकल मात्र दिलेले नाहीयेत. नंतर युनिट नंबर 4 जे आहे ते ड्राईव्हच्या रिलेटेड आहे. इलेक्ट्रिक ड्राईव्ह अँड इलेव्हेटर्स ह्याच्या रिलेटेड आहे. तर इलेक्ट्रिक ड्राईव्ह कन्सेप्ट, फॅक्टर किंवा ड्राईव्ह म्हणजे मोटर कशी सिलेक्ट करणार, इलेक्ट्रिक ड्राईव्ह म्हणजे मोटर कशी सिलेक्ट करणार, कुठले फॅक्टर कन्सिडर करणार ते आहे. टाइप्स ऑफ इलेक्ट्रिकल ड्राईव्ह, इंडिव्हिज्युअल आणि ग्रुप ड्राईव्ह, त्याचे ऍप्लिकेशन, मेकॅनिकल फीचर्स ऑफ ड्राईव्ह, म्हणजे टाइप्स, ऍप्लिकेशन ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ एन्क्लोजर, मोटरसाठी कोणते एन्क्लोजर वापरले जातात. नंतर ट्रान्समिशन ऑफ मेकॅनिकल पॉवर, कशी ट्रान्समिट करणार, डायरेक्ट, इनडायरेक्ट, मग त्याच्यामध्ये बेल्ट ड्राईव्ह वापरणार, रोप ड्राईव्ह, चेन ड्राईव्ह, गिअर ड्राईव्ह किंवा व्हर्टिकल ड्राईव्ह, इट्स ऍप्लिकेशन, कोणता ड्राईव्ह यूज करणार ट्रान्सफर करण्यासाठी पॉवर, बेल्ट, रोप, चेन, गिअर. नंतर बिअरिंगचे टाइप्स आहेत आणि ऍप्लिकेशन आहे. साईज अँड रेटिंग ऑफ मोटर, सिंपल न्यूमरिकल आहे त्याच्यावरती. तर ह्या युनिट नंबर 4 मध्ये पण काय न्यूमरिकल आहेत. नंतर लोड सायकल कन्सेप्ट विथ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, लोड सायकल, लोड इक्वलायझेशन, त्याचा एक कर्व आहे, लोड इक्वलायझेशन कर आणि मेथड काय वगैरे आहे. इलेव्हेटर्स, लिफ्ट, इलेव्हेटर म्हणजे लिफ्ट, आपण जाय करण्यासाठी, अप डाऊन करण्यासाठी जी लिफ्ट वापरतो सोसायटीमध्ये असेल, हॉस्पिटल, मॉलमध्ये, तर त्या लिफ्टचं फंक्शन, ऍप्लिकेशन, त्याचे टाइप, सेफ्टी अँड प्रिकॉशन्स काय काय असतील, केस स्टडी ऑफ लेटेस्ट इलेव्हेटरची केस स्टडी. त्याच्यानंतर फॅक्टर्स ऑन विच शेप अँड साईज ऑफ कार डिपेंड, हा एक महत्वाचा क्वेश्चन आहे शेवटचा. म्हणजे त्या लिफ्टची साईज आणि शेप कशावरती डिपेंड, ती जी कार असते ज्याच्यामध्ये आपण उभं राहून अप डाऊन करतो, त्या कारची जी साईज आहे त्याला कार म्हणतात. तर त्याची साईज आणि शेप कसं सिलेक्ट करणार, तर ते एक आहे. त्याच्यानंतर पुढं युनिट नंबर 5 जे आहे ते इलेक्ट्रिक ट्रॅक्शन, म्हणजे रेल्वेच्या रिलेटेड आहे इलेक्ट्रिक ट्रॅक्शन. त्याच्यामध्ये फर्स्ट टॉपिक जो आहे
तो इंट्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिक ट्रॅक्शन सिस्टीम, रिक्वायरमेंट्स ऑफ आयडियल ट्रॅक्शन सिस्टीम. आयडियल ट्रॅक्शन सिस्टीम कशी असते तर त्याच्या बाबत आहे. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे सिस्टीम ऑफ ट्रॅक इलेक्ट्रिफिकेशन. ट्रॅक इलेक्ट्रिफिकेशन सिस्टीम कसं असणार आहे तर त्याच्यामध्ये तुमचे टाइप्स येतात दोन. एक तर डीसी सिंगल फेज डीसी सिस्टीम येते, सिंगल फेज 25 केव्ही एसी येते आणि कंपोजिट सिस्टीम. म्हणजे डीसी आणि एसी असे दोन टाईप आणि तिसरं टाईप कंपोजिट दोन्ही वापरतात एसी डीसी. त्याच्यानंतर ट्रॅक्शन मेकॅनिझम, महत्वाचा क्वेश्चन. ब्लॉक डायग्राम एसी इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हची ब्लॉक डायग्राम आहे आणि प्रत्येक ब्लॉकचं फंक्शन, त्याचं नॉमेनक्लेचर ऑफ लोकोमोटिव्ह. त्याच्यानंतर क्रिस्ट, हे स्पीडचे टाईप आहेत, क्रिस्ट, ॲव्हरेज आणि शेड्यूल स्पीड. त्याचे डेफिनेशन आणि फॅक्टर्स अफेक्टिंग देम. म्हणजे ट्रेनचं क्रिस्ट स्पीड म्हणजे मॅक्सिमम स्पीड किती असावं, ॲव्हरेज स्पीड, शेड्यूल स्पीड याच्या बाबत आहे. त्याच्यावरती न्यूमरिकल पण आहेत मला वाटते. त्याच्यानंतर ट्रॅक्शन सर्व्हिसेस, कोणते कोणते सर्व्हिस देतात ट्रॅक्शन आपल्या रेल्वे. अर्बन सर्व्हिस आहे, सब अर्बन आहे, मेन लाईन सर्व्हिस आहे. त्याचे मेन फीचर्स, कम्पॅरिझन बिटवीन ऑफ 3 ऑफ देम, म्हणजे अर्बन, सब अर्बन आणि मेन लाईन यांचं कम्पॅरिझन आहे. नंतर स्पीड टाइम कर्व, कन्सेप्ट अँड ऍप्लिकेशन ऑफ ट्रॅपेझॉइडल आणि क्वाड्रिलॅटरल स्पीड टाइम कर्व, दोन आहेत. ट्रॅपेझॉइडल एक स्पीड टाइम कर्व आहे आणि दुसरा क्वाड्रिलॅटरल. हे दोन टाइप आहेत, त्याच्यावरती न्यूमरिकल आहेत. म्हणजे स्पीड वरती न्यूमरिकल आपल्याला पाहायला भेटतात, पण ते न्यूमरिकल सिंपल न्यूमरिकल बेस्ड ऑन ट्रॅपेझॉइडल स्पीड टाइम कर्व एकाच ह्याच्यावरती आहे, ट्रॅपेझॉइडल वरती, क्वाड्रिलॅटरल वरती नाहीये. तर ट्रॅपेझॉइडल वरती आपल्याला न्यूमरिकल भेटतील पाहायला. नंतर कन्सेप्ट अँड फंक्शन ऑफ कॅटनरी वायर्स, कॉन्टॅक्ट वायर अँड ड्रॉपर्स, मटेरियल यूज फॉर देम, सिंपल कॅटनरी कन्स्ट्रक्शन, डेफिनेशन अँड नीड ऑफ न्यूट्रल सेक्शन्स. तर हे कन्सेप्ट जो आहे तो सप्लाय सिस्टीमच्या बाबतीत, रेल्वेच्या वरती जी वायर असते कॅटनरी त्याच्या बाबतीत जे सेक्शन असतात ते पाडले जातात. तर ते एक आहे, त्याची एक डायग्राम येते, त्याच्यामध्ये हे सगळे सेक्शन पाहायला भेटतात. करंट कलेक्टिंग सिस्टीम कोणते कोणते आहेत तर हे पॅन्टोग्राफचे टाईप आहेत, डायमंड टाईप, त्याच्यानंतर फ्युएली टाईप, पॅन्टोग्राफ टाईप, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग. डायमंड आणि फ्युएलीचे डायग्राम आहे तुम्हाला करंट कलेक्शन सिस्टीम मध्ये. करंट कलेक्शन सिस्टीम मध्ये अजून टाईप येतात तुमचे पोल, नंतर बो कलेक्टर, पोल कलेक्टर आणि नंतर तिसरा येतो तुमचा पॅन्टोग्राफ कलेक्टर. त्याच्यात ऍडव्हान्स फ्युएली टाईप कलेक्टर. आणि लास्ट जो टॉपिक येतो आता मेट्रो ऍडव्हान्स टेक्निक जी आहे ती मेट्रो अँड मेट्रो रेल, मेन फीचर्स बिटवीन टू ऑफ देम. तर हे प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी मला वाटतं एक ऍडव्हान्स जी टेक्निक्स आहेत ती टाकलेली आहे. तर हे सगळं आहे अशा पद्धतीचं 5 युनिटचा सिलेबस मी सांगितलेला आहे. त्याच्यानंतर हे प्रॅक्टिकल्स आहेत. प्रॅक्टिकल नंबर 1 जे आहे ते आयडेंटिफाय, स्टार असलेले प्रॅक्टिकल कंपल्सरी आहेत. जिथं तुम्हाला स्टार दिसेल ते कंपल्सरी आहेत, आपल्याला घ्यावेच लागतात. आयडेंटिफिकेशन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ ऍक्सेसरीज रिक्वायर्ड फॉर व्हेरियस टाइप्स ऑफ लॅम्प. लॅम्पसाठी कोणते कोणते ऍक्सेसरी लागतात, होल्डर लागतो, बेस लागतो, त्याच्यानंतर वायर लागते, त्याचे स्कीम डायरेक्ट इनडायरेक्ट साठी टाइप्स असतात ते लागतात. नंतर दुसरं प्रॅक्टिकल कॅम्पॅरिझन ऑफ ल्युमेन आउट ऑफ फ्लोरोसेंट ट्यूब, मेटल हॅलाइड, सीएफएल आणि एलईडी. किती ल्युमेन आउट पडतात सेम रेटिंग साठी फ्लोरोसेंट मधून, मेटल हॅलाइड मधून, ते आहे. नंतर मेजर इल्युमिनेशन बाय डिफरंट लोकेशन ऑफ कॉलेज बाय युजिंग लक्स मीटर. लक्स मीटरने आपण वेगवेगळ्या ठिकाणी इल्युमिनेशन मेजर करायची. नंतर फोर्थ आहे डिझाईन ऑफ हिटिंग एलिमेंट ऍज पर द गिवन पॅरामीटर, डेमॉन्स्ट्रेशन. हे सगळे प्रॅक्टिकल आहेत, ते 1 बाय 1 होतील. एक फिजिट आहे, कंपल्सरी नाहीये. विजिट तुमची लोको शेडला आहे, विजिट टू ट्रॅक्शन लोको शेड, नाव ऑब्झर्व द व्हेरी टाइप्स ऑफ सिस्टीम यूज इन ट्रॅक्शन. म्हणजे लोको शेडला विजिट देऊन तुम्हाला तिथले जे काही ट्रॅक्शन सिस्टीम असेल लोको शेड मध्ये, किंवा सप्लाय सिस्टीम असेल किंवा मोटरचं असेल काय, तर ते लोकोमोटिव्हचं सगळं तुम्हाला स्टडी करायचं आहे. स्टार नाहीये, कंपल्सरी नाहीये, परंतु विजिट गेली तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. तर हे प्रॅक्टिकल आहे 14. त्याच्यानंतर वॅटेज कसं असणार आहे बघा, प्रत्येक ह्याचं चॅप्टर वाईज
किती मार्क्सला कोणता चॅप्टर आहे, तर युनिट नंबर फर्स्ट जे आहे ते तुमचं 14 मार्क्ससाठी असेल. त्याच्यानंतर युनिट नंबर 2 जे आहे ते 16 मार्क्ससाठी असेल. युनिट नंबर 3 इलेक्ट्रिक वेल्डिंग ते 10 मार्क्ससाठी असेल. त्याच्यानंतर युनिट नंबर 4 इलेक्ट्रिकल ड्राईव्ह अँड इलेव्हेटर्स ते 16 मार्क्ससाठी असेल. आणि युनिट नंबर 5 इलेक्ट्रिक ट्रॅक्शन हे 14 मार्क्ससाठी असेल. तर हे युनिट नंबर सेकंड आणि युनिट नंबर 4 हे जास्त वॅटेजचे आहेत. जास्त त्याच्यामध्ये मार्क बघायला मिळतात 2 युनिटमध्ये. जवळपास 50% मार्क तिथंच होतात, 70 पैकी 32 मार्क. त्याच्यानंतर हे आपली टोटल 70 मार्क्सचं तुम्हाला पेपर द्यायचा आहे. त्याचं डिस्ट्रीब्युशन क्वेश्चन कसे पडले जातील, मार्किंग स्कीम दिलेली आहे. तर हे सगळे आहेत. त्याच्यानंतर बुक्स, रेफरन्स बुक्स आणि लिंक्स खाली दिलेले आहेत तुमच्या सिलेबसमध्ये. तर ह्याच्यामध्ये बुक्स एक पहिलं एच प्रतापचं आहे, आर्ट अँड सायन्स ऑफ युटिलायझेशन इलेक्ट्रिकल एनर्जी, धनपतरायचं पब्लिकेशन आहे. नंतर जे बी गुप्ता, युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर अँड इलेक्ट्रिक ट्रॅक्शन, एस के कटारी अँड सन्सचं पब्लिकेशन आहे. जी सी गर्गचं युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिक ट्रॅक्शन, इलेक्ट्रिक पॉवर अँड इलेक्ट्रिक ट्रॅक्शन, खन्ना पब्लिशर. तर हे बुक आहेत. नंतर जे उपाध्याय अँड सन्स महिंद्रा इलेक्ट्रिक ट्रॅक्शन अलाइड पब्लिशरचं आहे. तर हे सगळे व्ही के मेहताचं पण आहे, प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिक पॉवर, एस चांद पब्लिकेशन. आणि एच प्रताप मॉडर्न इलेक्ट्रिक ट्रॅक्शनचं सगळं ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल, दत्तपंत राय अँड सन्स पब्लिकेशन. ते फक्त ट्रॅक्शन मध्ये तुम्हाला एक चॅप्टर आहे जुन्या सिलेबस मध्ये, जी स्कीम मध्ये, जी स्कीम हा जी स्कीम मध्येच का ई स्कीम मध्ये किंवा जी स्कीम मध्ये असे 2 सब्जेक्ट होते, इलेक्ट्रिक ट्रॅक्शन 1 आणि मॉडर्न इलेक्ट्रिक ट्रॅक्शन. असे 2 ट्रॅक्शन वरती सब्जेक्ट होते इलेक्ट्रिकल. तर ते सब्जेक्ट जी स्कीम आय स्कीम मध्ये पूर्ण गेले. एकच फक्त युटिलायझेशन मध्ये चॅप्टर राहिला. आता पण तेच सेम कन्सेप्ट आहे की ईडब्ल्यूई सब्जेक्ट मध्ये ट्रॅक्शन एक चॅप्टर टाकलेलं आहे. पण जुन्या सिलेबस मध्ये ई स्कीम मध्ये 2 सब्जेक्ट होते जे ट्रॅक्शन वरती डिपेंड होते. इलेक्ट्रिक ट्रेन वरती 2 सब्जेक्ट द्यावे लागायचे, एक ट्रॅक्शन 1 आणि ट्रॅक्शन 2, म्हणजे एमईटी मॉडर्न इलेक्ट्रिक ट्रॅक्शन सेकंड नंबरचा होता. पण आता ते ट्रॅक्शन सिलेबस मधनं वगळलेलं आहे आणि फक्त तुम्हाला एक सिलेबस मध्ये एक चॅप्टर ईडब्ल्यूच्या ह्याच्यामध्ये पाहायला भेटेल. तर हे ह्या सब्जेक्टचे आपण पूर्ण लेक्चर कव्हर करणार आहेत. काही लेक्चर रेकॉर्डेड पण आहे, झालेले 3-4 लेक्चर असतील. पण हा पूर्ण सब्जेक्ट मी कव्हर करणार आहे. जसं स्विच गेअर अँड प्रोटेक्शन पूर्ण सब्जेक्ट मी पूर्ण लेक्चर रेकॉर्डिंग केलेले आहेत, तसे ह्या सब्जेक्टचे पूर्ण लेक्चर येत्या काळामध्ये 1 बाय 1 रेकॉर्ड करून ह्या चॅनलवरती टाकले जातील. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. धन्यवाद.